नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. MIDC निवासीमध्ये कचरा संकलनासाठी घंटागाडीचा घोळ. डोंबिवली MIDC निवासीमध्ये गेले काही दिवस घरगुती कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या गाड्या नियमित किंवा वेळेवर येत नाहीयेत. काही ठिकाणी तर सलग 2 ते 3 दिवस घंटागाड्या न आल्याने रहिवासी बेजार होऊन त्यांनी रोष समाज माध्यमातून प्रकट केलाय. परंतु याचा काहीही उपयोग होताना दिसत नाहीये. सध्या चेन्नई पॅटर्न प्रमाणे एका खासगी ठेकेदाराला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले असल्याचे समजले आहे. त्यांच्याकडे अपुऱ्या घंटागाड्या आणि अपुरे खासगी कर्मचारी असल्याने हे होत आहे असे समजते. शिवाय हे ओला व सुका कचरा पुढे एकत्रच करीत असल्याचे दिसत आहे. घरगुती कचरा नियमित उचलला जात नसल्याने काही नागरिक नाईलाजास्तव तो कचरा रस्त्यावर कडेला पिशवीत ठेवून जात आहेत. आधीच रस्त्यावर झाडांचा पालापाचोळा व इतर कचरा जमा होत असताना त्यात हा घरगुती कचरा जमा झाल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली असून रोगराई होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हा कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने काही जागरूक नागरिकांनी ही बाब कल्याण डोंबिवली महापालिकेचे कार्यतत्पर उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन रामदास कोकरे यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी यात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. मिलापनगरमधील एक ज्येष्ठ नागरिक आणि वकील मुकुंद वैद्य यांनी KDMCचे आयुक्त गोयल साहेब यांना ईमेल करून येथील परिस्थितीची माहिती देऊन तक्रार केली. जर परिस्थिती सुधारली नाही तर काही जण यापुढे पंतप्रधान मुख्यमंत्री कार्यालयाकडे पण ऑनलाईन तक्रारी करणार आहेत. सदर कचऱ्यासारखा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला असला तरी येथील सर्व राजकीय पदाधिकारी इच्छुक उमेदवार यात पाहिजे तसे लक्ष घालताना दिसत नाहीये. त्यात ऐन दिवाळीत वीज पाणी पुरवठा अनेकदा खंडित होत होता. यामुळे निवासी भागातील जनता आता विटली असून एखादे प्रखर आंदोलन करण्याच्या विचारात आहेत असे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी जाहीर केले आहे. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.